आभार। बातमी पुण्यामधनं गणेशोत्सव मिरवणुकी संदर्भातली आहे। या मिरवणुकीकरता डीजे लावण्यावरून आता दोन मतप्रवाह पाहायला मिळतात। एका वर्गाकडनं डीजे मर्यादित आवाजात लावण्याचा आग्रह धरला जातोय, त्याचवेळी डीजेवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी मात्र वाढते। पुण्यामध्ये रविवारी डीजे विरोधात आंदोलन होऊ शकतं, तर त्याचवेळी डीजे लावण्याच्या बाजूने नागरिक आंदोलन करण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन वेगवेगळे सूर या अनुषंगाने पाहायला मिळतात। डीजे, प्लाझ्मा, प्रेशर फीड या संदर्भात जे प्रेशर मीडिया विषयात जे काही सगळ्या चर्चा चालू आहेत, मला असं वाटतं की याच्यामध्ये गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आणि लोकप्रतिनिधी माझी एक भूमिका नक्की आहे की हा उत्सव लोकांचा आहे, आपल्याला लोकांना सोबत घेऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे। त्यामुळे कर्कश आवाज, नागरिकांना होणारा त्रास असा उत्सव नको। त्यामुळे जे काही प्लाझ्मा असेल, प्रेशर मीड असेल, हे तर निश्चित उत्सवात नको आहेत। केवळ शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीवरती आपण ज्या पद्धतीने चर्चा करताय, 10 दिवसाचा गणेशोत्सव, त्याचा देखावा, त्याची पूर्वतयारी याच्यावरती कोणीही बोलत नाहीये आणि केवळ गणपती मंडळ आणि गणपती मंडळाचा कार्यकर्ता याला ज्या पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम आपल्या माध्यमातून काही मंडळी करतात, हे चुकीचं आहे असं मला वाटतं। धीरजजींनी आता जो मुद्दा मांडला की गेल्या 8-10 दिवसात जे ईद निमित्ताने जे इथं मिरवणुका निघाल्या त्यात सुद्धा अशा मोठ्या भिंती असलेले स्पीकर असलेले हे वाजवले गेले, ते सुद्धा निषेधार्थ आहे, ते सुद्धा आक्षेपार्ह आहे, ते सुद्धा चुकीचं आहे। या आवाजाने कार्यकर्त्यांपासून सामान्य पुणेकरांपर्यंतच्या कानाच्या शक्तीवर परिणाम होतो, कायमचं बहिरत्व त्यांना येतं। सर्व घटकांना विश्वासात घ्या, यातनं होणारा त्रास कसा कमी करता येईल, बाकीचा बॅलन्स करता कसा येईल, एका दिवसात सगळं डीजे मुक्त हे असं होणार नाही। हा गणेशोत्सव निर्बंध मुक्त असावा। स्वातंत्र्य आहे तर स्वैराचार नको, निर्बंध मुक्त आहे म्हणजे बेधुंद नको, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे। धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली हे सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयात सांगितलेले आहे। लेटेस्ट तुम्ही पटना हायकोर्टाचा डिसिजन बघा। धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवू, आम्ही रस्त्यावर अतिक्रमण करणारे मंडप बांधू आणि रस्त्यावरून मिरवणुका काढून जो रहदारीसाठी बांधलेला आहे रहदारीचा अडथळा करू, याचं समर्थन आम्ही धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली करू, तर ते होऊ शकणार नाही। दोन वेगवेगळे मुद्दे आहेत। धर्मस्वातंत्र्याला आम्ही तुमचं स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य करतो, पण त्या सबबीखाली जर तुम्ही आमच्यावरती ध्वनी प्रदूषण आणि रहदारीचा अडथळा हे जर लादायचा प्रयत्न केला तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही।